नमस्कार मित्रांनो ई पीक पाणी कशी करायची आहे तर याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्रोसेस ई पीक पाणी कशी करायची आहे तर हे दाखवणार आहेत। मित्रांनो, आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता ई पीक पाणी कशी करायची आहे ते। तर त्या व्हिडिओवरती भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट आलेले होते की ॲप चालत नाही किंवा फोटो काढता येत नाही किंवा क्षेत्र आपल्याला जर एका गटामध्ये जर आपलं क्षेत्र हे 2 एकर असेल आणि आपल्याला जर एका एकराची ई पीक पाणी करायची आहे तर ही कशी करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपलं ॲप जे चालत नाही ई पीक पाणी करण्यासाठी तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आपलं जे ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन आहे तर हे आपल्या मोबाईलमध्ये पहिलं आपल्याला अपडेट करायचं आहे। हे अपडेट करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि इथं ई पीक पाणी असं नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर हे ओपन होईल आणि ते आपल्याला इथं अपडेट करायचं आहे। मी ऑलरेडी अपडेट केलेलं आहे तर त्याच्यामुळं मला इथं ओपनचं ऑप्शन येत आहे। तुम्हाला इथं अपडेटचं ऑप्शन येईल, तुम्हाला ते अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर हे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं मित्रांनो आपल्याला बोटाने साईडला दोनदा लोटायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला महसूल विभाग निवडायचं ऑप्शन आलेलं आहे। परंतु मित्रांनो, त्याच्या खाली बघा एक अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। हंगाम आणि शेतकरी स्तरावरील कालावधी म्हणजे आता खरीप ई पीक पाणी करण्यासाठी जो काही कालावधी देण्यात आलेला आहे तर हा कालावधी आहे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत। म्हणजे तुमच्या हातामध्ये फक्त आता 9 ते 10 दिवस राहिलेले आहे ई पीक पाणी करण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची ई पीक पाणी ही करता येणार नाही। तर त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्या पिकाची ई पीक पाणी केली नसेल तर लवकरात लवकर आपल्याला 15 सप्टेंबरपर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणी ही करायची आहेत। तर मित्रांनो, आता इथं काय करायचं आहे, आपल्याला आपला जो काही विभाग आहे तर हा निवडायचा आहे। त्यानंतर या बाणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला खातेदार निवडायचं ऑप्शन येत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची नोंदणी केलेली नसेल, तुम्ही याच्या अगोदर कधी ई पीक पाणी केलेली नसेल तर तुम्हाला इथं खाली ऑप्शन देण्यात आलेला आहे, नवीन खातेदार नोंदणी करा। तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर इथं बाणावरती क्लिक करायचं आहे। इथं तुमची नोंदणी ही होईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं खातेदार निवडायचा ऑप्शन येतो। तर इथं तुम्हाला तुमचं जे काही खात्याची तुम्हाला ई पीक पाणी करायची आहे तर तो खातेदार इथं तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं खातेदार निवडल्यानंतर इथं खाली तुम्हाला तुमचा संकेतांक नंबर टाकायचा आहे। आता तुमचा संकेतांक नंबर तुम्ही विसरला असाल तर इथं संकेतांक विसरलात या नावाचं एक ऑप्शन आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता आणि तुमचा संकेतांक नंबर हा मिळवू शकता। तो संकेतांक नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। संकेतांक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे भरपूर ऑप्शन ओपन होतील। तर बघा, इथं तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, पीक माहिती नोंदवा। तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे, सगळ्यात वरती विचारलेला आहे खाते क्रमांक, तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथं भूमापन गट क्रमांक विचारलेला आहे, तर तुम्हाला तुमचा जो काही गट नंबर आहे तर तो गट नंबर इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला खाली हंगाम विचारलेला आहे, तुम्ही खरीपसाठी ई पीक पाणी करत आहात की संपूर्ण वर्षासाठी। जर तुमचं फळबाग असेल किंवा ऊस असं जर पीक असेल तर तुम्ही इथं संपूर्ण वर्ष करू शकतात आणि तुमचा सोयाबीन, कापूस, उडीद, मूग जे काही असेल तर तुम्ही त्याच्यासाठी इथं खरीप हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर इथं तुमचं खाली संपूर्ण क्षेत्र दाखवलं जाईल आणि त्यानंतर इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं पिकाचा वर्ग विचारलेला आहे। आता तुम्हाला जर तुमचं जर 2 पिकं एकत्र असतील तर तुम्हाला इथं मिश्र पीक हा ऑप्शन निवडायचा आहे आणि तुमचं जर निर्भळ पीक असेल तर तुम्हाला एकच पीक असेल तर तुम्हाला इथं निर्भळ पीक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता त्यानंतर इथं निर्भळ पिकेचा प्रकार विचारलेला आहे। आता तुमचं फळबाग आहे की पीक आहे, तर जे काही असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। त्यानंतर इथं पिकाची झाडाची नावे, तर आता इथं तुम्ही कोणत्या पिकासाठी इथं तुम्ही ई पीक पाणी करत आहात तर ते तुम्हाला तुमचं पीक निवडायचं आहे, सोयाबीन आहे का कापूस आहे, जे काही असेल तर ते तुम्हाला इथं करायचं आहे। आता इथं तुम्ही जर संपूर्ण क्षेत्राची तुम्हाला ई पीक पाणी करायची असेल तर तुम्हाला इथं पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं तुमचं ऑटोमॅटिकली संपूर्ण क्षेत्र येईल। आणि जर मित्रांनो, तुम्हाला तुमचं समजा 2 एकर क्षेत्र असेल किंवा 3 एकर असेल आणि त्यापैकी तुम्हाला फक्त अर्ध्या एकराची किंवा 1 एकराची जर ई पीक पाणी करायची असेल तर तुम्हाला ते हेक्टरमध्ये टाकायचं आहे। जर तुमचं 1 हेक्टरची जर करायची असेल तर तुम्ही 1 हेक्टर असं टाकू शकता। जर मित्रांनो तुम्हाला जर एकाच एकराची करायची असेल तर तुम्ही इथं 0.40 गुंठे असं टाकू शकता। जर तुम्हाला 2 एकराची करायची असेल तर तुम्ही 0.80 गुंठे असं टाकू शकता। तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या पिकाची ई पीक पाणी ही करू शकतात। कारण मित्रांनो, इथं भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो
की क्षेत्र भरताना हे कसं भरायचं आहे, काय हेक्टरमध्ये टाकायचं की एकरमध्ये टाकायचं कसं. तर मित्रांनो तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे आणि पुढे गुंठे हे गुंठ्यामध्ये टाकायचं आहे. पॉईंट करून तुम्हाला गुंठ्यामध्ये तुमचं क्षेत्र हे दाखायचं आहे. आता मला इथं 2 हेक्टरची करायची आहे तर मी इथं 2 टाकीत आहेत. आणि त्यानंतर इथं खाली बघा तुम्हाला जलसंचयन साधनेचा प्रकार विचारलेला आहे. तर तुम्हाला इथं तुमचं कोरडवाहू असेल तर कोरडवाहू, विहीर, बोर जे काही असेल तर तुम्हाला ते इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथं सिंचन पद्धती तुमची काय आहे. तुम्ही जर बागायती क्षेत्र निवडलं, विहीर, बोर, तलाव जर तुम्ही असा काही ऑप्शन निवडला तर तुम्हाला इथं सिंचन साधने निवडायचा सुद्धा ऑप्शन येतो. तर इथं तुमचा जो काही स्रोत आहे तुम्ही पाणी कशाने देतात तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या पिकाची जी लागवड दिनांक आहे, तुम्ही पेरणी केलीची जी दिनांक आहे, तारीख आहे, तर ती तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. तारीख टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जर काही लोकेशन तुमचं ऑफ असेल तर तुम्हाला इथं ऑन करण्याचं ऑप्शन येईल. तुम्हाला तुमचं लोकेशन ऑन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर इथं तुमचं लोकेशन ओपन झालेलं आहे. तिथं तुमचं शेतीचं जे काही गट आहे तर याची संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे. नकाशा दाखवण्यात आलेला आहे. मित्रांनो इथं वरती एक सूचना देण्यात आलेली आहे. पीक पाहणीसाठी निवडलेल्या सर्व गटाच्या नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासूनचे उभे असलेले अंतर म्हणजे तुम्ही तुमच्या शेतीच्या नकाशापासून तुमच्या शेतीच्या तुम्ही ज्या गटाची ई पीक पाहणी करत आहात तर त्याच्यापासून किती अंतरावर उभे आहात तर ते इथं तुम्हाला लोकेशनचं चिन्ह आहे बघा एक. तर तिथं तुम्ही उभे आहात तर हे दाखवलं जातं तुम्ही किती अंतरावर उभे आहात. आणि जे पिवळ्या कलरमध्ये क्षेत्र दाखवलं जातं तर हे तुमचं तुम्ही ज्या गटाची ई पीक पाहणी करत आहात तर तो गट इथं दाखवला जात आहेत आणि त्याच्यापासून तुम्ही किती अंतरावर उभे आहात तर ते सुद्धा इथं दाखवलं जातं. आणि खाली इथं तुम्ही किती मीटर लांब उभे आहात तर हे सुद्धा इथं दाखवलं जातं. तर मित्रांनो इथं आपल्याला लॅटिट्यूड लँगिट्यूड मिळवायचं आहे. तुम्हाला तुमच्या गटामध्ये जाऊन उभं राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं अद्ययावत करा या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. आता पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं छायाचित्र 1 यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर काही सूचना येईल तर त्यावरती आपल्याला ठीक आहे म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पिकाचा इथं फोटो काढायचा आहे आणि तो सेव्ह करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा फोटो तसाच काढायचा आहे. छायाचित्र 2 यावरती क्लिक करायचं आहे. आपण गटापासून किती अंतरावर उभे आहात तर ती इथं सूचना दिली जाते. तर त्यावरती ठीक आहे करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दुसरा आपल्या पिकाचा एक फोटो काढायचा आहे. तो सेव्ह करायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण इथं आतापर्यंत जी काही माहिती भरलेली आहे तर ही आपल्यासमोर आलेली आहेत. आपल्याला जर इथं काही वाटलं तर आपली माहिती चुकली तर तुम्ही रद्द या नावावरती क्लिक करून पुन्हा माहिती भरू शकतात. किंवा जर तुम्हाला वाटत असेल आपली माहिती बरोबर आहे, आपण काढलेला फोटोसुद्धा व्यवस्थित आलेला आहे, तर तुम्हाला इथं एक चेकबॉक्स लावायचे आहे आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. आता इथं पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर यावरती ठीक म्हणायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे पिकाची माहिती पहा. म्हणजे आता इथं तुम्ही क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती भरलेली आहे, तुमचा खाते क्रमांक, गट नंबर, पीक कोणतं निवडलेलं आहे, तुम्ही क्षेत्र किती भरलेलं आहे, लागवडीचा दिनांक काय निवडलेला आहे, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवली जाते. आणि तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला जर वाटलं आपली काही माहिती चुकली तर तुम्हाला इथं दुरुस्ती करा या नावावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती डिलीट करायची असेल तर तुम्हाला इथं नष्ट करा या नावावरती क्लिक करायचं आहे. पण मित्रांनो ही गोष्ट एक लक्षात ध्यानात ठेवा की 48 तासापर्यंतच तुम्हाला यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर करता येते. त्यानंतर तुम्हाला इथं दुरुस्ती करता येत नाही आणि 48 तासानंतर तुमच्या पिकाची नोंद ही तुमच्या सातबाऱ्या उतार्यावर लागली जाते. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी ही करू शकतात. त्यानंतर इथं तुम्हाला होम या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड या नावावरती क्लिक करायचं आहे. आता इथं अपलोड या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची जर माहिती अपलोड झालेली नसेल तर इथं अपलोड होईल आणि अपलोड झालेली असेल तर इथं तुम्हाला कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही असा मेसेज येईल. तर त्यानंतर इथं पीक माहिती मिळवा तुम्हाला या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमची माहिती प्राप्त झाली आहे तर तुम्हाला ठीक आहे या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं गावचे आणि खातेदाराची पीक पाहणी तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावामध्ये आतापर्यंत जी काही ई पीक पाहणी झालेली आहे तर ही तुम्हाला दाखवली जाईल. ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे तर त्यांच्या नावावरचा जो बॅकग्राऊंड आहे तर हा हिरव्या कलरचा आहे आणि ज्यांची ई पीक पाहणी अजूनपर्यंत अपूर्ण आहे तर त्यांच्या नावावरचा जो बॅकग्राऊंड आहे तर हा व्हाईट कलरचा आहे. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता तुमच्या गावामधील किती खातेदारांची ई पीक पाहणी झालेली आहेत आणि किती खातेदार अजून ई पीक पाहणी करण्यापासून अपूर्ण आहेत. तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता इथं. आणि आता मित्रांनो तुम्हाला ई पीक पाहणी झाली का नाही किंवा आपण कोणती माहिती यामध्ये भरलेली आहे तर तुम्हाला हे बघायचं असेल तर इथं डोळ्याचं एक चिन्ह आहे तर तुम्ही त्यावरती क्लिक करू शकतात.
त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुमचा खाते क्रमांक, गट नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्ही कोणतं पीक निवडलेलं आहे, तुम्ही लागवडीचा दिनांक काय निवडलेला आहे, तर याची संपूर्ण माहिती इथं दाखवली जाते। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी ही करू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।